ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पंतप्रधान मोदींकडून दिल्ली स्फोटातील जखमींची भेट, मोदींकडून LNJP रुग्णालयामध्ये जखमींची विचारपूस। संध्याकाळी केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होणार। लाल किल्ला स्फोट प्रकरणातील 300 किलो स्फोटकं अजूनही गायब, शोध सुरू। अतिरेकी डॉक्टर 2 वर्षांपासून स्फोटकं जमा करत होते। अतिरेकी डॉक्टर उमरची I-20 कार 10 दिवस अल फलाह विद्यापीठाच्या परिसरामध्ये होती। स्फोटाच्या षडयंत्रामागे 5 डॉक्टरांवर आरोप। अल फलाह विद्यापीठामध्ये पोलिसांकडून आता चौकशी। दिल्ली स्फोटाचे तार तुर्की आणि अफगाणिस्तानपर्यंत जैशचा हेडक्वार्टर उडवल्याचा बदला म्हणून बॉम्बस्फोट। डॉक्टर उमर नबीच्या पासपोर्टच्या तपासातून तो तुर्कीला गेल्याचं देखील समोर। दिल्ली स्फोटाचा आणखी एक थरारक CCTV समोर। ब्लास्ट होता CCTV बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद। लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानकाजवळ झालेला स्फोट। डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर उमरकडून जानेवारीमध्ये लाल किल्ल्याची रेखी। 26 जानेवारीला लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा त्यांचा विचार होता। मुझम्मिलच्या चौकशी दरम्यान मोठा खुलासा। दिल्लीमध्ये स्फोट प्रकरणाचा तपास NIAकडे। NIAकडनं 10 जणांचं पथक स्थापन। मराठमोळे अधिकारी विजय साखरेंच्या नेतृत्वात तपास होणार। मुंब्र्यानंतर कुर्ल्यातही ATSची कारवाई। मुंब्र्यातून ताब्यामध्ये घेतलेल्या इब्राहिम आवादीचं कुर्ला करेक्शन समोर। कुर्ल्यामध्ये इब्राहिमची पहिली पत्नी आणि मुलांची चौकशी। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी। शोपियामधील जमाते इस्लामवर पोलिसांचा छापा। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणी 21 जानेवारीला पुढील सुनावणी। सुप्रीम कोर्टामध्ये सकाळी 11:30 वाजता सुनावणी होणार। नरभक्षक बिबट्या दिसताच गोळ्या घाला, वनमंत्री गणेश नाईकांचे कठोर निर्देश। आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करणार नाही। वनतारामध्ये 20 बिबटे पाठवणार, नाईकांची माहिती। वनमंत्री नाईकांकडून शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबियांची भेट। तर मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालोय का, असं वाटायला लागलंय, नाईकांचं वक्तव्य। स्थानिक पातळीवर निर्णय घ्या, एकमेकांच्या विरोधात लढले तर टीका टाळा, स्थानिक आघाडी करून चिन्ह घ्या। महायुतीच्या बैठकीतील इनसाइड बातमी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर। मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण, गडकरींसह 40 जणांची यादी भाजपकडून जाहीर। नागपूर जिल्ह्यामध्ये अखेर महायुती एकत्र, महायुती म्हणून एकत्र निवडणुकीला सामोरं जाण्याचा बैठकीमध्ये निर्णय। मात्र अनेक तालुक्यांमधील कार्यकर्त्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी। कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीमध्ये निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव। मात्र शिंदे सेनेसोबत जाण्यावर ठाकरेंची नाराजी, सूत्रांची माहिती। अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज। धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार केले जाणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।